नमस्कार. आपल्या रोजच्या वापरातल्या इलेक्ट्रॉनिक्समध्ये काही गोष्टी अगदी जादुई वाटतात. आज आपण अशाच एका जादूमागचं म्हणजे खरं तर तंत्रज्ञानामागचं रहस्य उलगडणार आहोत. बरं, कधी विचार केलाय आपला मोबाईल चार्जर आपण थेट हाय व्होल्टेजच्या सॉकेटमध्ये लावतो, पण तरीही आतल्या नाजूक मोबाईलला धक्का कसा लागत नाही? तो जळून का जात नाही? काय आहे यामागे? याचं उत्तर आहे एका अदृश्य पुलामध्ये. हो, आपल्या उपकरणांमध्ये एक असा छोटासा पण खूप महत्वाचा घटक असतो जो एक अदृश्य पूल बांधतो. तर कोण आहे हा अदृश्य संरक्षक? चला ओळख करून घेऊया ऑप्टोकपलरची. म्हणजे बघा, ऑप्टोकपलर किंवा ऑप्टो आयसोलेटर हे एक असा इलेक्ट्रॉनिक घटक आहे जे दोन वेगवेगळ्या सर्किट्सना एकमेकांशी बोलायला मदत करतं, पण प्रकाशाच्या मदतीने. त्यांच्या तारेचं कुठलंही कनेक्शन नसतं. जणू काही एका धोकादायक दरीच्या दोन टोकांवर उभं राहून टॉर्चच्या प्रकाशाने संदेश पाठवण्यासारखं आहे हे. याची रचना खूपच इंटरेस्टिंग आहे. एकाच पॅकेजमध्ये जणू दोन वेगळी जगा आहेत. एका बाजूला असतो संदेश पाठवणारा म्हणजे एक LED, तो विजेला प्रकाशात बदलतो. आणि दुसऱ्या बाजूला असतो तो संदेश स्वीकारणारा म्हणजे एक फोटो ट्रान्झिस्टर, जो त्या प्रकाशाला परत विजेमध्ये बदलतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, या दोघांमध्ये कोणतीही तार जोडलेली नसते. हे सगळं ऐकायला खूप छान वाटतंय, पण नक्की हे काम कसं करतं? म्हणजे प्रकाश आणि सिग्नल जातो तरी कसा? चला बघूया. ही प्रक्रिया 5 सोप्या टप्प्यांमध्ये होते. सगळ्यात आधी इनपुट सर्किटला एक इलेक्ट्रिकल सिग्नल मिळतो. मग तो सिग्नल आतल्या LEDला चालू करतो आणि प्रकाशाचा एक छोटासा पल्स तयार होतो. हा प्रकाश मधली रिकामी जागा पार करून पलीकडच्या फोटो ट्रान्झिस्टरवर पडतो आणि मग तो फोटो ट्रान्झिस्टर त्या प्रकाशाला परत इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये बदलतो. झाला, संदेश पोचला, पण दोघांनी एकमेकांना स्पर्शही केला नाही. आणि यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कोणता? तर इथे थेट इलेक्ट्रिकल कनेक्शन नाहीये, आहे तो फक्त प्रकाशाचा पूल. यालाच म्हणतात इलेक्ट्रिकल आयसोलेशन. आणि याच गुणामुळे आपले डिव्हाइसेस सुरक्षित राहतात. बरं, मग एवढा महत्त्वाचा घटक वापरला कुठे जातो? कुठे भेटतात आपल्याला हे अदृश्य संरक्षक? खरं सांगायचं तर हे अक्षरशः सगळीकडे आहेत. आपल्या मोबाईल चार्जर सारख्या स्विच मोड पॉवर सप्लायमध्ये, स्मार्ट उपकरणांच्या मेंदूचं म्हणजे मायक्रोकंट्रोलरचं संरक्षण करण्यासाठी, आणि जिथे सिग्नल्समध्ये अजिबात गडबड नको असते तिथे डिजिटल सिग्नल आयसोलेशनसाठी. आता आपण आपल्या सुरुवातीच्या प्रश्नावर परत येऊया. मोबाईल चार्जर. त्यात काय होतं की कमी व्होल्टेजची बाजू म्हणजे जिथे आपला फोन जोडलेला असतो तिथून ऑप्टोकपलर फीडबॅक पाठवतो, तोही हाय व्होल्टेजच्या बाजूला, आणि सांगतो की अरे पॉवर थोडी कमी जास्त कर जेणेकरून व्होल्टेज स्थिर आणि सुरक्षित राहील. आणि ही गोष्ट फक्त चार्जरपुरती मर्यादित नाहीये. विचार करा, मोठ्या इंडस्ट्रीजमध्ये जिथे अवजड मशिनरी चालते तिथे माणसांच्या सुरक्षेसाठी कंट्रोल सर्किट्स वेगळं ठेवणं किती महत्त्वाचं असेल, किंवा मेडिकल उपकरणांमध्ये रुग्णाला इलेक्ट्रिक शॉक लागू नये यासाठी हे आयसोलेशन किती गरजेचं असेल. या सगळ्या गंभीर ठिकाणी ऑप्टोकपलर हिरोचं काम करतात. तर या छोट्याशा घटकाचे मुख्य फायदे आपण थोडक्यात पाहूया. तर ऑप्टोकपलर का आवश्यक आहे? पहिलं, ते पूर्ण इलेक्ट्रिकल आयसोलेशन देतं. दुसरं, बाहेरच्या अनावश्यक आवाजाला म्हणजे नॉईजला कमी करतं. तिसरं, हाय व्होल्टेजपासून नाजूक सर्किट्सचं संरक्षण करतं. आणि चौथं, यामुळे सिग्नल अगदी सुरक्षितपणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो. थोडक्यात यामुळेच आपलं आधुनिक तंत्रज्ञान शक्य झालंय. तर आता लक्षात आलं असेल की आपल्या उपकरणांमधला हा अदृश्य संरक्षक किती महत्त्वाचा आहे, नाही का? मोबाईलच्या चार्जरपासून ते हॉस्पिटलमधल्या मशीनपर्यंत हा ऑप्टोकपलर अगदी शांतपणे आपलं काम करत असतो. आणि हेच तर आपल्याला शिकवतं की कधीकधी सर्वात मजबूत आणि सुरक्षित जोडणी तीच असते जिथे कोणतीही तार जोडलेली नसते. असतो तो फक्त विश्वासाचा किंवा इथे प्रकाशाचा पूल.